मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे नेते आदरणीय अजितदादांचा आणि त्याचबरोबर इतर सर्व विधानसभा, विधान परिषद, विधिमंडळाच्या माजी सदस्यांचा शोक प्रस्ताव जो मांडला त्याला पाठिंबा देण्यासाठी उभी आहे. खरं तर दादांना जाऊन आज जवळपास महिना होत आला आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटायचं की ते आमच्यामध्ये असतील, पण तो भ्रम आज या सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर तुटला. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम. आज या सभागृहामध्ये ज्या वेळेला त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही, त्यावेळेला ही वस्तुस्थिती मान्य करून आपल्याला आपल्या या नेत्याच्या शिवाय आयुष्य जगावं लागेल हे दुर्दैवाने आज बोलावं लागतंय. अनेकांनी माझ्या आधी दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. 35-40 वर्ष त्यांनी सगळ्यांनी दादांसोबत काम केलं. मी 12 वर्षाची होती ज्यावेळेला मी दादांना पहिल्यांदा भेटली. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माझे वडील त्यावेळेला तटकरे साहेब आमदार होते. मनोऱ्याच्या ज्याला आपण नवीन आमदार निवास म्हणून बोलायचो, इथल्या 13व्या मजल्यावर त्यांची खोली. श्रद्धेय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायची ज्या वेळेला ठरवलं, त्यावेळेला अनेक इथं असणारे असतील, आज या सभागृहात नसणारे सुद्धा अनेक नेते हे आदरणीय पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यात भुजबळ साहेब असतील, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, अशा अनेक मंडळींनी त्यावेळेला सहभागी झाले. त्याच्यामध्ये आदरणीय माझे वडील तटकरे साहेब सुद्धा. आणि ज्या वेळेला तो निर्णय घेत असताना 13व्या मजल्यावर त्यांच्या आमदार निवासमध्ये पहिली अजितदादांची भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील होत असताना अनेकदा कार्यक्रमांच्या निमित्ताने कधी रायगडमध्ये आले, कधी कोकणात आले. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पवारसाहेबांचा, आदरणीय दादांचा जवळून सहवास त्यांना पाहण्याची संधी मला मिळाली आणि लहानपणापासूनच त्यांचा प्रभाव हा राहत आला. त्यावेळेला खरं तर दादांच्या जवळ जाण्यासाठी, बोलण्यासाठी भीती वाटायची, कारण एक धाक, एक दरारा त्यांचा. 2012 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना आदरणीय दादांच्या आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली झाली, ज्याचा उल्लेख अनेकांनी माझ्या आधी या ठिकाणी केला की वेळेचं किती महत्त्व त्यांच्या आयुष्यामध्ये होतं. त्यांचा जनता दरबार सकाळी 6:45 वाजता सुरू व्हायचा. सकाळी 6:30 वाजता ते पक्षाच्या कार्यालयामध्ये यायचे. मला राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाचं संघटनेचं पद ज्या वेळेला मिळालं, त्या पदाचं नियुक्तीपत्र हे अध्यक्ष महोदय सकाळी 7:10 त्यांच्या हस्ते मी स्वीकारला. त्या दिवसापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये या सभागृहामध्ये आली. मी 2019 मध्ये ज्या वेळेला या सभागृहात आली, त्यावेळेला वडिलांनी खासदारकीची निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते खासदार झाले होते. या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. बजेट, पुरवणी मागण्या याच्यावर आपण कसं बोलावं, बाप क्रमांक, पान क्रमांकाचा उल्लेख आधी करायचा, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या त्यांनी आम्हाला शिकवल्या. त्यावेळेला आम्ही सगळे तरुण आमदार पहिल्यांदा निवडून आलो होतो. नागपूरचं अधिवेशन होतं. आम्हाला सगळ्यांना ते लॉबीमध्ये घेऊन बसले. मला वाटते विश्वजित दादा या ठिकाणी आहेत, धीरजजी आज या सभागृहाचे सदस्य नाहीत, पण त्यावेळेला ते होते. अनेक नाव घेण्यासारखे अनेक मंडळी आहेत. आम्ही सगळेच जण, सुनील शेळके असतील, सुनील अण्णा असेल, चेतनदादा असतील,
अनिल भाईदासजी असतील, पाटीलजी असतील, असे अनेक आम्ही सगळी मंडळी होतो आणि आम्हाला सगळ्यांना ते घेऊन बसले. मला आठवते रात्री 11-12 वाजता त्यावेळेला आम्हाला बोलायची संधी मिळायची, कारण पहिल्या टर्मचे आमदार म्हणून शेवट. रात्री 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत आम्हाला जिथपर्यंत आमच्यापैकी शेवटच्या माणसाचं बोलणं होत नाही सदस्याचं, तिथपर्यंत ते थांबून राहायचे. जाता येतं विचारायचे त्यांना, दादा तुम्ही अजून गेले नाही? नाही, माझी मुलं अजून बोलतायत. माझ्या मुलांचं अजून बोलून झालं नाही सभागृहामध्ये. दर मंगळवारी आम्हाला भेटायचे. दर मंगळवारचं जेवण हे आमचं त्यांच्यासोबत असायचं. आणि इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन, इतक्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचं. आणि आज ती व्यक्ती आमच्यामध्ये नाही. खरं तर व्यक्ती गमावल्याचं दुःख हे मोठं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख हे असतं की ती व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येणार नाही. ही भावना ही मनाला दुःख आणि वेदना देणारी असते. आमच्यासाठी आमचा आधारस्तंभ हरपला, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. त्यांची कार्यपद्धती, त्यांची कामाची पद्धत, त्यांचं सगळं कामकाजाची पद्धत ही एक कार्यकर्ता म्हणून कशी आपल्याला आत्मसात करता येईल हा सातत्याने प्रयत्न असायचा. आणि ज्या वेळेला त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेला सगळेच त्यांच्या कामाचं कौतुक करत होते. एक कार्यकर्ता म्हणून वाटायचं की हयातीत जे आम्हाला ऐकायचं होतं त्यांच्याबद्दल, की त्यांनी काय केलं या राज्यासाठी, काय केलं या महाराष्ट्रासाठी, ते दुर्दैवाने ते नसताना इतकं ऐकायला मिळतंय की ती कणभर जरी प्रशंसा त्या माणसाच्या हयात असताना झाली असती तर कदाचित आणखीन एक काम करण्याची एक प्रेरणा, प्रोत्साहन त्या निमित्ताने त्यांना मिळालं असतं. कारण या राज्याची सेवा करणं ही त्यांची इच्छापेक्षा त्यांची सवय जास्ती झालेली होती. आणि त्या सवयीनुसार ते पहाटेपासून काम करायचे. आम्हाला सगळ्यांना सुद्धा सांगायचे की मंत्रालयामध्ये 3 दिवस हे तुम्ही दिलेच पाहिजेत. सोमवारी आम्ही मंत्रालयामध्ये यायचो. मंगळवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा, बुधवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा. आणि त्यांच्याशिवाय कधी काम करावं लागेल अशी भावना सुद्धा दुरान्वे सुद्धा मनाला स्पर्श करून कधी गेली नाही. मला आठवतंय 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी त्या बजेटमध्ये जाहीर केली. त्या दिवशी जे जॅकेट त्यांनी घातलं होतं गुलाबी रंगाचं, खरं तो रंग काही फारसा असा त्यांचा काय आवडीचा किंवा अशातला काही भाग नाही, पण ते जे जॅकेट घातलं ते आमच्या आग्रह खातर नंतर 12 जॅकेट तशी शिवून घेतली. आणि मग प्रत्येक सभेमध्ये त्या जॅकेटनी ते प्रचाराला यायचे. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो. त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, ते चांगल्या पद्धतीनं माज असतो. हा आमचा रुबाबदार नेता चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आणि आज जात असताना तो रुबाबदार नेता फक्त एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाब आणि माज पण जाताना सोबत घेऊन गेला. आज सुनेत्रा काकींच्या रूपाने आम्ही त्यांना पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जागा ही कधी कोणी भरून काढू शकणार नाही. कारण जराशे जरी रागवले, ओरडले तरी माहिती असायचं की हे वडील जसे आपले ओरडतात, चांगलं काम करण्यासाठी आपल्याला सूचना देतात त्या पद्धतीनं आहे. पण अनेकांनी त्याचा उल्लेख केला की ते थोडं ओरडून बोलले म्हणजे आपलं काम झालं, किंवा आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीनं काम करण्याच्यासाठीच ते त्या ठिकाणी आपल्याला बोलतात. म्हणून मला वाटत नाही कधी कोणाला त्या गोष्टीबद्दल कधी वाईट वाटलं असेल. उलट आम्हाला आनंदच वाटायचा की बोलले म्हणजे मी जवळची आहे, बोललो म्हणजे मी जवळचा आहे. अशा पद्धतीच्याच भावना ह्या आमच्या सगळ्यांमध्ये असायच्या. त्यांच्यावर इतका आमच्या सगळ्यांचा विश्वास होता
की लोकसभेचा पराभव झाला तरी आमच्यातलं कोण सुटलं नाही कधी. ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये पराभव होत असतो, पण तितक्याच ताकदीने आम्ही सगळेजण पुन्हा उभे राहिलो, कारण त्या नेतृत्वावर, त्या व्यक्तीवर आमचा विश्वास होता. आजही आम्हाला विश्वास आहे की ते जिथे कुठे असतील त्यांचं बारकाईनं आमच्या सगळ्यांवर लक्ष आहे. त्यांची आमच्याकडनं हीच अपेक्षा असणार आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये काम करावं. या सभागृहामध्ये अनेकदा त्यांनी उल्लेख केला की आपण इथं एकटे उभे नसतो, आपण 3.5, 4 लाख, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व इथं करत असतो. आणि ते प्रतिनिधित्व करत असताना आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीने वागलं पाहिजे. त्यामुळे आमच्या सगळ्यांकडनंही त्यांच्या त्याच अपेक्षा असणार, ह्याबद्दल काही दुमत नाही. आणि आमचा तोच प्रयत्न राहील की जी प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली, ज्या अपेक्षा त्यांनी आमच्याकडून ठेवल्या, त्या आमच्या परीने त्या आम्हाला पूर्ण करता याव्यात. विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही एक निर्णय घेतला, आईचं नाव मुलाच्या नावासोबत लावायचा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला. पहिली पाटी दादांच्या कार्यालयाची बदलली. मी अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी तिथं लागली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शपथ घेतली, त्याच्यामध्ये अजित, आशाताई, अनंतराव पवार म्हणून मी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो. ही शपथ आम्हाला परत कधी ऐकायला मिळणार नाही. शेवटची सलामी ज्या वेळेला दिली जात होती, ती सलामी ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला पाहायला मिळावी, अशी एक कार्यकर्ता म्हणून एक दांडगी इच्छा आणि स्वप्न आमच्या सगळ्यांचं होतं. ते अपूर्ण राहिलं, याची वेदना ही नेहमीच मनामध्ये राहील. पण त्यांनी जे महाराष्ट्रासाठी केलं, ते प्रेम महाराष्ट्राकडून कदाचित त्यांना ते असताना अनुभवायला मिळालं नसेल. पण मी माझ्या भगवंताचरणी, श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन, ते जिथं कुठं असतील तुझ्यापाशी, तिथलं उजवं स्थान तू त्यांना दे. आणि आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना ह्या तू त्यांच्यापर्यंत पोहोचव. आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद आणि क्षमता आणि पाठबळ आज आम्ही सगळेच मिळून सुनेत्रा काकींना देऊ. पण त्या व्यक्तीची जागा ही कोणी भरून काढू शकणार नाही. ते दुःख, ते खंत एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राहील. खुल्या मनाने प्रशंसा करणारा, कधीही जातीपातीचं राजकारण न करणारा, एक महिला म्हणून किंवा पुरुष म्हणून भेदभाव न करणारा, आम्हाला सगळ्यांना तितकं स्थान देणारा हा एक खुल्या मनाचा नेता आम्ही गमावला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ कधी आमच्या कोणावर येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण आज अंतःकरणापासून मी त्यांना आदरांजली अर्पण करते. आणि त्यांच्या सहित ज्या इतर मान्यवरांना सुद्धा आज इथं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण आहोत, मी त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करते. आणि आपण मला त्यांच्या शोक प्रस्तावावर आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार मानते. आणि शेवट फक्त इतकंच बोलीन, एकच वादा, अजितदादा. धन्यवाद.